कोकणातील माणूस कामधंद्यांसाठी किती लांब गेलेला असला तरी शिमग्याला त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात। घाटाबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षीने वाट पाहते तसंच गाव आणि गावकरी पालखीची वाट पाहत असतात। आमची पालखी बाहुल्यावर जाते म्हणजे तिच्या माहेरी, नंतर माहेरच्या सगळ्यांना भेटून म्हणजेच गावातील सगळ्यांच्या घरी भेट घेऊन आणि त्यांची गाऱ्हाणे ऐकून परत आपल्या सासरी म्हणजेच ठाणेवर येते। शेवटच्या दिवशी पालखी नाचवतात, मंदिरात घेऊन जातात, त्यावेळी आपल्या सगळ्या गावकऱ्यांचे मन भरून येते। असा हा आमचा शिमगा। चला तर मग अनुभवूया आमच्या गावचा अद्भुत शिमगा। पंचमीचा तो उजाड आणि आमच्या डोळ्यातील ती आतुरता, वर्षभराची प्रतीक्षा आज संपते, कारण आमची आई, आमची ग्रामदेवता आज मंदिरातून बाहेर पडते। मंदिराच्या पायऱ्यांवर जेव्हा पालखी खांद्यावर घेतली जाते तेव्हा अख्ख्या गावाचं हृदय एकासोबत धडधडतं। सुरुवात होते ती ब्राह्मणांच्या घरांपासून। सकाळच्या प्रसन्न वातावरणात प्रत्येक ओट्यांवर देवाचा स्वागत असाच होतो जणू घरातला मोठा माणूस खूप वर्षांनी घरी आला आहे। प्रत्येक घरातला नैवेद्य की आरती आणि तो श्रद्धेचा नारळ, असं वाटतं की देव फक्त भेटायला नाही तर आमचं दुःख सुख वाटून घ्यायला आला। पंचमीला मंदिरातून बाहेर पडलेली आमची पालखी सर्वात आधी पोचते ती भराडा या पवित्र देवस्थानाजवळ। येथे खूप भावनिक क्षण असतो। भराडा म्हणजे आमच्या ग्रामदेवतेचा भाऊ। जेव्हा बहीण भाऊ एकमेकांसोबत भेटतात तेव्हा अख्ख्या गावाचा अभिमान उगाळून येतो। दोन शक्तींचा हा मिलन सोहळा भक्तांना डोळ्यात आपोआप पाणी पितं। इथे देवांची दुपारत होते आणि पूर्ण गाव या पवित्र क्षणाला साक्षीदार होतो। भराडावरून आमची पालखी चुलीवर जाते, जिथे विज्ञान संपतं आणि श्रद्धेचा चमत्कार सुरू होतो। तुम्ही ऐकलं असेल की पालखी चुलीवर जातो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पालखी चुलीवर जाते म्हणजे नक्की काय? यामागे एक मोठा इतिहास आहे। आमचे जे पूर्वज होते त्यांनी याच ठिकाणी पहिली चूल बांधली होती, म्हणून आमच्या ग्रामदेवतेचा पहिला मान या पवित्र चुलीला असतो। पण खरी गंमत इथे संपत नाही। तुम्ही जर या चुलीच्या ठिकाणी सहज चालत गेलात तर तुम्हाला तिथे पोचायला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागतात। पण जेव्हा पालखी खांद्यावर येते आणि देवाचा संचार होतो तेव्हा तोच रस्ता कापायला पालखीला फक्त 5 ते 10 मिनटं लागतात। ना तिथे कोणती लाईट असते, ना कोणते कृत्रिम उजेड असते, ते फक्त आगीच्या उजेडावर धावणारी आमची ग्रामदेवता। चुलीशी जाऊन आल्यावर की पालखी निघते बाहुल्यावर। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बाहुल्यावर म्हणजे काय? बाहुल्यावर म्हणजे आमच्या ग्रामदेवतेचं माहेर। जेव्हा पालखी बाहुल्यावर पोचते तेव्हा तिथला माहोलच बदलतो। आश्चर्य म्हणजे इथे पूर्ण रात्रभर ही पालखी खांद्यावर नाचवली जाते। एक क्षण देखील पालखी खाली ठेवली जात नाही। नाचवणारे थकतात पण पालखीचा ऊर्जा कधीच कमी होत नाही। ती ढोलाची थाप आणि ताशाचा गजर, सारा थकवा पळून जातो। रात्र सरपटते पण भक्तीचा तो जल्लोष मावळतच नाही। हेच आमचे नाते, आमचे देव आणि आमचा शिमगा। बाहुल्यावरचा तो निरोप घेतला की आमच्या देवाचा खरा प्रवास सुरू होतो, तो घरोघरी भेट देण्याचा। पालखी मार्गस्थ होते ती करंबलेवाडी आणि निंबरेवाडी या 2 वाड्यांकडे। घरोघरी आरती, तो नारळ आणि भक्तांचा देवबाप्पा असा टाहो। हे सगळं भक्तांना जाणवतं की आमचा देव फक्त मंदिरात नाही तर तो आमच्या ह्या वाड्यात साध्या भोळ्या माणसांच्या हृदयात वसलेला आहे। हा प्रवास फक्त वाड्यांचा नाही तर हा प्रवास पिढ्यानपिढ्यां चालत असलेल्या अतूट नात्यांचा। करंबलेवाडी आणि निंबरेवाडीचा निरोप घेऊन आता आमची ग्रामदेवता मार्गस्थ होते ती वनेवाडीकडे। 5 दिवसांच्या मोठ्या प्रवासाला हा एक महत्त्वाचा टप्पा। वनेवाडीत पाऊल ठेवताच ढोलाच्या आवाजाचा उत्साह अधिकच वाढतो।
इथे वनेवाडीत प्रत्येक घर देवाच्या स्वागतासाठी सज्ज असतो. घरासमोर सडा रांगोळी घातलेली असते. वनेवाडीतल्या प्रत्येक उंबरठ्यावर जेव्हा पालखी विसावते तेव्हा त्या घराचा आनंद गगनात मावलेनाचा होतो. लहान मुलांपासून थोड्या मोठ्यांपर्यंत सगळेजण या सोहळ्यात हरवून जातात. वनेवाडीतल्या घराघरात जेव्हा गाऱ्यांना ऐकू होतात तेव्हा त्या वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवते. हा प्रवास फक्त एका वाडीतून दुसऱ्या वाडीत जाण्याचा नाही, तर हा प्रवास पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या अतूट भक्तीचा आणि विश्वासाचा आहे. वनेवाडीचा निरोप घेऊन आमची पालखी वरचेवाडीकडे निघते. पण या प्रवासात एक विलक्षण टप्पा येतो, तो म्हणजे घाणेकरवाडी. घाणेकरवाडीत वस्ती आहे, घरं आहेत, पण वाडीच्या एका बाजूला अशी मोकळी जागा आहे जिथे एकही घर नाही, तरी तिथे एक भव्य होम पेटवला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जिथे वस्ती नाही, घर नाही, तिथेच का होम पेटवला जातो आणि तिथे आमचे ग्रामदेवता का विराजमान होते? याचं उत्तर दडलं आहे आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या परंपरेत. आज जरी तिथे घरं नसली तरी आमच्या गावाची पहिली सांग याच ठिकाणी होती. काळ बदलला, सांग दुसरीकडे गेली, पण आमच्या ग्रामदेवतेचे मान आजही या जुन्या जागेला आहे. आपल्या मूळ घराची, जुन्या सहाणीची आठवण म्हणून आजही इथे पालखी थांबते आणि देवाचा आदर म्हणून हा होम पेटवला जातो. इथे देवाची दुपारत होते. जुन्या सहाणीचा तो मान राखून आणि इथल्या स्मृतींना उजाळून देऊन आमची ग्रामदेवता मोठ्या उत्साहात निघते ती वरचेवाडीकडे.
घाणेकरवाडी आणि वरचेवाडी इथल्या प्रत्येक घराचा पाहुणचार स्वीकारून प्रत्येक भक्ताला दर्शन देऊन आमची ग्रामदेवता मूळसामी परतते. 5 दिवसांच्या या पायदळी प्रवासात आता शेवटचा आणि सर्वात भव्य टप्पा येतो, तो म्हणजे साणेवरचं आगमन. 5 दिवसांचा थकवा कुठे पळून जातो कोणास ठाऊक, पण पालखी खांद्यावर घेणाऱ्यांच्या पायात आता एक वेगळीच वीज संचारते. सणेच्या दिशेने जाणारी ती वाट आणि भक्तांचा तो अंथाळ सागर, हे दृश्य बघून अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. वरचीवाडीतून पालखी नारायणाच्या देवळात जाते. तिथे सगळे मानपान स्वीकारून नारायणाचा आशीर्वाद घेऊन आमची पालखी मग निघते ती अंतिम आणि सर्वात मोठ्या ठिकाणी. तिथे अख्खा गाव वाट बघत असतो, तो म्हणजेच आमचे सांग. हे केवळ दगडमातीचं मंदिर नाही, तर आमच्या पिढ्यानपिढ्यांचा श्वास आहे. बाहेरचं जग कितीही बदललं तर या गाभाऱ्याला ती शांतता आणि समीरचा तो मंद प्रकाश आजही काळजाला आधार देतो. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी इथल्या मातीचा सुगंध आणि आमच्या चंकाईची ओढ आम्हाला पुन्हा ओढून आणते. कारण हे मंदिर नाही तर आमचं अस्तित्व आहे, आमच्या हक्काचं माहेर. आता तुम्हाला जे समोर दिसतंय ते वाद्य नाही, तो आमचा काळजाचा ठोका आहे. हे आमचे ढोल हे जवळजवळ 50 ते 60 वर्षाचे जुने आहेत. पिढ्यानपिढ्यांचा इतिहास या ढोलांच्या कातड्यात सामावला आहे. तुम्ही नीट पाहिलात तर आजही या ढोलांवर बकरीचे, बैलाचे केस स्पष्ट दिसतात. बैल आणि बकऱ्यांच्या चामड्यांपासून बनवलेले अस्सल ढोल आजही त्याच ताकदीने वाजतात. आजच्या काळात सगळं काही बदललं, प्लास्टिकची वाद्य आली, पण आमच्या वाडवडिलांनी दिलेला हा वारसा आम्ही आजही जपतोय आणि पुढेही जपत राहू. रात्र जसजशी चढते तसतशी साणेवर रंगात वाढत जाते. आता वेळ आहे कोकणच्या मातीतील सर्वात जुन्या लोककलेची, ती म्हणजे नमन. नमन म्हणजे साक्षात देवाचं गुणगान. सुरुवातीला होणारी गणपतीची वंदना आणि मग सुरू होतो गवळणीचा खेळ. या नमनात शब्दांना धार असते, मृदुंगाला लय असते आणि नाचणाऱ्यांच्या पायात जिद्द असते. या नमनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आमचे तरुण कलाकार. कोण म्हणतं की मुलं साडी नेसू नाही शकत, तर एकदा या आमच्या कोकणात आणि बघा आमचा वारसा जपणारी ही मुलं. ही नऊवारी साडी नेसणं, ती सावरणं आणि मृदुंगाच्या तालावर तो चकवा घेणं, हे फक्त आमच्या कोकणच्या रक्तातच असू शकतं. पिढ्यानपिढ्या चालत असलेली ही कला आजही तितक्याच जिवंत आहे. रात्रभर चालणारे हे नमन, त्यातील तो संकासूर, त्या गवळणी, हे सगळं बघताना वेळेचं भानच उरत नाही. हे नमन म्हणजे आमच्या परंपरेचा आरसाच आहे. आणि आता प्रवेश होतोय तो आमच्या खेळाच्या सर्वात महत्त्वाच्या पात्राचा, म्हणजेच संकासूर. मुखवटा चढला की सामान्य मुलगा साक्षात संकासूर होतो. त्याच्या पायातील ती वीज आणि हातातील ती छडी अख्ख्या साण्याला शिस्त लावणारा हा आमचा रक्षक. कोण म्हणतं हे फक्त रूप आहे, हा तर आमच्या श्रद्धेचा भाग आहे. संकासुराच्या त्या डरकाळीत आणि नाचण्यात एक वेगळीच ओढ असते. तो येतो, तो नाचतो आणि मग खऱ्या अर्थाने आमचं नमन रंगत जाते. संकासुराचा दरारा निर्माण करणाऱ्या खेळानंतर आता वेळ आहे नमस्तक होण्याची. कारण साण्यावर आगमन होत आहे ते साक्षात बुद्धीच्या देवाचं, आमच्या लाडक्या गणरायाचं. ज्या गणरायाने आम्हाला ही कला दिली त्याचं स्वतन केल्याशिवाय आमचं नमन पूर्णच होऊ शकणार नाही. गणपती बाप्पाच्या त्या पावन पावलाने आमची माती पवित्र होते आणि मग खऱ्या अर्थाने रंगत जाते ते आमचं नमन. गणरायांचं दर्शन झालं आणि आता वेळ आली ती गोकुळाच्या मनमोहक लीलाची. कारण आता रंगते आमची गवळण. एकीकडे तो नटखट कान्हा आणि दुसरीकडे लाजरी बुजरी राधा. ही साडी नेसणं ही आमच्यासाठी फक्त वेशभूषा नाही, तर ती एक साधन आहे. आमची नवीन पिढी आपला हा सांस्कृतिक वारसा किती जिवंतपणे
आणि अभिमानाने जपते याचं हे सर्वात सुंदर उदाहरण आहे. थोडक्यात काय हे वातावरण नरम थंड गरम आहे तर अगदी बरोबर माझ्या ऐकून घे ग जन्म खुना वाढलो मी कान्हा गोकुळ. एकामागून एक पौराणिक पात्र साण्यावर अवतरतात. प्रत्येक पात्र आपल्या नृत्यातून आणि अभिनयातून एक वेगळी जादू निर्माण करतं. कोणी आपलं नखरेल अदाकारीने लोकांची मन जिंकतं, तर कोणी आपल्या ताकदीने सहान दणानून सोडतं. रावणाचं ते रौद्र रूप, त्याचा अहंकार आणि प्रभू रामचंद्राशी होणारा तो महासंग्राम, ढोलाच्या प्रत्येक थापेवर, तलवारीवर खणखणात अंगात वीरश्री संचारते आणि अखेर सत्याचा विजय होतो. रात्रभराचा तो खेळ संपतो, सोंग उतरतात, पण खरी कसोटी तर आता सुरू होते. सकाळचे 4 वाजलेत आणि वेळ आले आमच्या ग्रामदेवतेच्या पालखीच्या त्या आचारसंहितेची. बघा या पालखीचा तब्बल 200 किलोची वजन, पण भक्तांच्या खांद्यावर जणू फुलासारखा भासतो. सलग 2 तास, हो सलग 2 तास ही पालखी साण्यावर नाचत राहते. कोण म्हणतं हे माणसांचं काम आहे, तर नाही, ही तर आमच्या देवीची कृपा आहे. 200 किलोची ही पालखी जेव्हा हवेत डोलते आणि ढोलाच्या थालावर नाच भिरभिरते, तेव्हा बघणाऱ्यांचे डोळे विस्फरले जातात. ही ताकद, हा उत्सव आणि ही अखंड श्रद्धा हे फक्त आमच्या कोकणातच पाहायला मिळते. सानेवर आता पालखी मंदिराकडे निघते.
मंदिरात आरती होती आणि त्या आरतीच्या दिव्यप्रकाशात आमचा हे 5 दिवसाचा मंगल सोहळा इथेच संपतो. डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि मनात एकच आशा, पुढच्या वर्षी पुन्हा लवकर ये. आंब्या पणसाची टाली टीप टीप गळ, आमची चनकाई शिमग्यात खेळ रे, हो रे हो. मित्रांनो, आमच्या गावचा हा 5 दिवसांचा शिमगा उत्सव, ती 200 किलोची पालखी आणि हा अंगावर काटा आणणारा सोहळा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. पण परंपरा मोठी आहे आणि सांगणारा मी छोटा. या व्हिडिओमध्ये माहिती देताना माझ्याकडून कळत न कळत काही चूक झाली असेल तर माझ्या गावकऱ्यांनी मला कमेंटमध्ये नक्की दुरुस्त करा. फक्त चूक सांगू नका, तर त्यामागची अचूक माहितीसुद्धा लिहा, जेणेकरून आपल्या गावाबाहेरचे जे प्रेक्षक हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना आपल्या संस्कृतीची योग्य माहिती मिळेल. आपल्या मातीचा हा वारसा जगापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक छोटीशी धडपड केली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.